हाय फ्रेंड्स, मी पुन्हा एकदा ह्या मोठ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आपल्याला खूप सारे असे ब्लाऊज कटिंग करायचे आहेत आज मला. आणि आज आहे रविवार आणि रंगपंचमी असल्यामुळे मी तर काही शॉपमध्ये गेले नव्हते, पण म्हणलं चला हे ब्लाऊज आहेत, हे ब्लाऊज घरी तरी कट करून होते. तर हे बघितले मी किती ब्लाऊज आहेत आणि कोणते अस्तर वगैरे त्याचे मी साईडला काढून ठेवले. आणि हे सगळे ब्लाऊज मला दुपारपर्यंत बसले. त्याच्यानंतर मी आराम केल्याच्यानंतर हे ब्लाऊज मी कट करायला घेतलेले आहेत. तर काही प्रिन्सेस कट आहेत 2 आणि बाकीचे कटोरी ब्लाऊज आहेत 5, मला वाटतं 6 कटोरी ब्लाऊज आहेत आणि कोर्टक्सवाले 2 ब्लाऊज आहेत. तर एका ब्लाऊजचं माप नाही सध्या, तो मापाचा ब्लाऊज दुकानात राहिल्यामुळे तो नाही कट करणार, पण एक कट करून घेणार आहे. तर तुमचं ह्या व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते नीताज ब्लॉग्स या चॅनलमध्ये. तर ज्यांना कोणाला ब्लाऊज ड्रेस वगैरे असे शिवायचे असेल तर त्यांनी आपले चॅनल नक्की फॉलो करा, कारण मी छोटे स्टेप्स तुम्हाला समजून सांगणार आहे. जे कोणी आता नवीन शिकणाऱ्यांना सांगत नाही, जे शक्यतो जे मेन पॉईंट असते ते अजिबात सांगत नाही शिकवताना टेलर लोक, तर ते तुम्हाला मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये सांगत जाईल. तर नक्की चॅनलला आधी आपल्या सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक पण करत जावा, कमेंट करत जावा जे तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर इथे बघा मी सगळे अगोदर कटोरी ब्लाऊज कट करून घेणार आहे. तर कटोरी ब्लाऊज खूप जास्त आहे तर कट करीत आहे, कारण सोपं जातं. मला येतं तसं कटोरी ब्लाऊज कट करायला, पण वेळ जातो, त्याच्यामुळे मी ते माप घेऊन कट करीत बसत नाही. डायरेक्ट पेपर पॅटर्न टाकते आणि कट करून घेते, कारण भरपूर ब्लाऊज असतात. पण ह्याचं कसं असतं, प्रत्येकाचं माप वेगळं असतं, त्याच्यामुळे समसंख्येने ब्लाऊज कट करायचे शक्यतो. म्हणजे समजा 2 झाल्याच्यानंतर, म्हणजे कसं असतं समसंख्या 32 झाल्याच्यानंतर, 34 झाल्याच्यानंतर, 36 झाल्याच्यानंतर, 38 2च्या फरकाने, आणि 38 झाल्यानंतर 40 झाल्यानंतर 42 आणि 42 झाल्यानंतर 44 असं 46 असं समसंख्येमध्ये ब्लाऊज आपल्याला हे करावं लागतात. तर सगळे ब्लाऊज कट करून मी आता सगळे एका पिशवीत ठेवलेले आहेत, पण मी तो व्हिडिओ घेतलेला नाही. पण मी एक ब्लाऊज ठेवून सगळे जवळजवळ 10 ब्लाऊज मी कट केलेले आहेत. तर काही अस्तरचे आहेत, काही बिना अस्तरचे आहेत. शक्यतो अस्तरचेच आहेत, फक्त हाच व्हाईट कलरचा बिना अस्तरचा होता. तर कसं वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगत जावा. तुम्हाला 1 पीस पण मी ह्या म्हणजे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, पण पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस मला 1 पीस शिवायचं आहे ना, त्यावेळेस मी तुम्हाला त्याची बिटिंगचं शेअर करणार आहे. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच आपले डेली ब्लॉग पाहण्यासाठी पण व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला माझं व्हिडिओ दिसत जातील पटकीने टाकले.